आज व्हॅलेंटाईन्स डे. मग मग काय मग आज मनातलं सगळं बोलून टाकलं पाहिजे. काय बोलतेस तू? तू असं मला काही भलतं सलतं बोलायला सांगू नकोस. मी असं काही करणार नाही. नेहा, तुला ना माणसांच्या इमोशन्सची कदरच नाहीये. अगो हो, पण म्हणून मी काय जाऊन यशला डिरेक्ट. एक मिनिट, यश सर कुठून आले इथे? तू म्हणालीस ना व्हॅलेंटाईन्स डे आहे, बोललं पाहिजे. मी ना माझ्या आणि समीर सरांबद्दल बोलत होते. मनात तर आहे पण बोलून दाखवायचं नाही. मला खूप काम आहे शेफाली, आपण नंतर बोलू. बरोबर आहे ग. नाही नाही, आता तू कशाला माझी हेल्प करशील ना, तुझं तर सगळं जुळलंय. बरोबर आहे शेफाली. अगं हळू बोल ना, सगळे ऐकतील ना. मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा, मन्नू तेरा हुआ अब मैं. शेफाली तू जर माझं काम करणार नसशील तर मी असंच करत राहील. मन्नू तेरा हुआ. बोल, काय करायचं? मला ना समीर सरना प्रपोज करायचंय आणि त्यात तू माझी हेल्प करणार आहेस. शेफाली तुझं बरोबर आहे, पण मी काही नाही. तुला आपल्या मैत्रीची शपथ. तुला असं वाटतं का आयुष्यभर तुझ्या मैत्रिणीने सिंगल राहावं? नाही, तुला असं वाटत असेल. ठीक आहे, काय करायचं सांग. लव्ह यू. तुला जास्त काही नाही करायचंय. तुला फक्त समीर सरांना जाऊन सांगायचंय की शेफालीने तुम्हाला सनशाईन पार्क मध्ये बोलवलंय, तेही आज. एक मिनिट, हे असली निरोप द्यायची कामं मी नाही करणार. शेफाली आपण लहान आहोत का? आणि एवढंच सांगायचंय ना, मग हे तू जाऊन सांग. अगं नेहा, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मी त्यांच्या जवळ गेले की त्याला असतं. आणि तसंही त्यांनी तुला बहीण मानलंय ना, मग तू सांग ना नेहा जाऊन त्यांना. शेफाली हे काय लॉजिक आहे ग? प्लीज ना नेहा, प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे ओके, जा आता, बघतायच. हा. वाह, काय सुंदर डवरली ना आज. व्हॉट, थोड्या वेळाने तुम्ही सुद्धा याच डवरलेल्या बागेचा भाग असणार यशवर्धन. दिस इज टू ऑकवर्ड समीर. म्हणजे अनबिलिव्हेबल. असं उघड्यावर कोण प्रपोज करतं? अरे सिग्नल लाव भरवून आय लव्ह यू नेहा वगैरे ओरडून झालेलं. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी होती. ऐक, तुला जर फारच हे सगळं असं बघायला असह्य झालं ना, तर डोळे मिटून घे. पण आज ह्याच वातावरणात ते 3 मॅजिकल शब्द ऐकल्याशिवाय तू इथनं निघणार नाहीयेस. कुठले? अरे नेहाच्या तोंडून 3 मॅजिकल वर्ड्स. आय लव्ह यू. यार ओके यार, नेहाली. एक काम कर, जरा 1 मिनिट बघू दे मला. सगळं ठीक आहे ना? आणि पण असं रिकाम्या हाताने माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे फ्लावर्स, चॉकलेट्स, बुके, गुलाबाचं फुल. अरे ब्रो, तुमचं एकदा असं छान जुळू दे, मी तुला 5 एकर गुलाबाची बाग गिफ्ट करतो. ओके? अरे पण आता काय? आता बघतो कॉन्फिडन्स. आणि जाताना एकत्र जाऊ, म्हणजे नेहानी परवानगी दिली तर. ओके, बाय बाय बाय. ऑल द बेस्ट समीर. फर्स्ट क्लास. बाय, ऑल द बेस्ट. तू शांत हो आधी. काय बोलतोस तू? राणी आपण निघूया इथून. म्हणजे तू ठरवली नाही जागा? मी नाही ठरवली, शेफालीने. मी फक्त लिहून दिलं. नो वंडर. तरीच म्हटलं की तुझा चॉईस असा बिघडला कसा काय? मी शेफालीला फोन करते. शेफालीचं काय पण याच्यामध्ये? तू गप्प बस.
हे फोटो काढ यांचा. अरे काय भाऊ, आज आमच्या बागेत आज होकार मिळालाच वाटतं. आज काय हिरो. यश, चल आपण इथून जाऊया. अगं त्यांचं बोलून झालं असेल, होकार मिळाला असेल, सो ते जात आहेत. काय बोलतोस तू? हा? यांना भीती नाही वाटत का? सिनियर आहेत का ते? तुमचं चालू दे काका. ए काका कोणाला बोलतो रे? काय करतोयस तू? अरे तो मी इथून जाते, तुला नसेल याचं तर नको. नसेल म्हणजे नेहा. अरे हो 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 जरा पुढे जा. आपण जरा पुढे पुढे आता दिसतात सगळ्या. मिस्टर चौधरी, जरा बायकोच्या खांद्यावर हात ठेवा ना. हो हा बघा ठेवला. वहिनी जरा या ना इकडे या. अरे अरे काढ काढ तो फोटो काढ. काढ दिसतात ना. वहिनी जरा जवळ. परी, परी अगं काय करतेस? परी अगं काय करतेस तू? परी माझा ड्रेस आहे बाजूला. काय करतेस परी? काय केलं तू ड्रेसचं? सॉरी. आता ऑफिस मध्ये काय घालून जाऊ? तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का? गप मुकाट्याने इथेच थांब. आता दुसरा ड्रेस इस्त्री करावा लागेल ना मला. इस्त्री करून देऊ? काही गरज नाही, तू इथेच थांब, मी घेऊन येते दुसरा ड्रेस. आता सांग ह्यातला कुठला घालू ड्रेस? तू हा ड्रेस घाल. खूप छान ड्रेस आहे, खूप आवडला मला. थँक्यू. हा खूप छान आहे ना? तुला पण आवडला ना? नाही, हा नको. हा ड्रेस खूप क्यूट आहे ना? नको ना परी. ह्यातला कुठला दुसरा ड्रेसचा? आई प्लीज. परी कट्टी. छान दिसते ना मी. यशनी ओळखलं तर? नाही, तो नाही ओळखला. पण सर त्यांनी ओळखलं तर? सर त्यांनी ओळखलं ना तर मी त्याला असंच सांगेन की उगाच काहीतरी उगाच विचार करू नकोस. कपाटात तो ड्रेस होता, वाया जायचा म्हणून घातला. आणि परीनी पण सांगितलं, हट्ट केला म्हणून घातला तो ड्रेस. नको, परीचा विषय नको.
परीचा विषय काढला ना की उगाच त्याला चेव चढतो आणि मग विषयाने विषय वाढतो आणि मग राहू दे. मी पहिलंच कारण करेक्ट आहे. मी त्याला सांगणार कपाटात ड्रेस होता आणि तो उगाच खराब व्हायचा म्हणून घातला. जास्त विचार करू नकोस आणि निघ. पण खरंच हेच कारण आहे ना, तू म्हणूनच हा ड्रेस घातलायस ना? का आणखीन काय? शेफाली माझ्याकडे वेळ नाहीये, पटकन इकडे बघा आणि बोला काय काम आहे. हे काय बांधले तोंडाला? एक मिनिट तुम्ही काही प्रॉब्लेम केलाय का? तुम्ही कोणाची गाडी वगैरे ठोकून आलात आणि लपताय का? असं काही नाही सर. मग सर तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. म्हणजे काल ना आपण भेटणार होतो म्हणून मी पार्लरला गेले आणि पार्लरला गेले तर सगळं काही छान चाललेलं सर. पण मध्येच मला डुलकी लागली आणि डुलकी लागल्यामुळे हे असं हे रॅश आले सर. अरे बापरे. हे बाबा ठीक आहे, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पण हे काय तुम्ही बोलताय बाकी मला काही समजत नाही. म्हणजे भेटणार होत सर. आता सॉरी ना, मला माहितीये माझ्या हातून चूक झाली. म्हणजे तुम्हाला एवढा वेळ थांबवलं मी येणार होते सर. म्हणजे मी आले पण होते पण तुमच्या समोरच नाही आले आणि तुम्हाला खूप वेळ थांबावं लागलं म्हणून तुम्ही चिडलाय ना. नाही मला टोटलच लागत नाही. मी का चिडू? तुम्ही नाही चिडलाय? नाही मला कारणच माहिती. मी चिडेन का ना? मला काही कळत नाही सर. नाही सर, असं नका बोलू. तुम्ही चिडाच. नाही सर, तुम्ही चिडाच. म्हणजे ना तुम्ही 2 कानाखाली मारा माझ्या. अहो काय कानाखाली वगैरे माराय? खरंच एखादी लागली ना तर महिनाभर सुट्टी घ्यायला लागेल तुम्हाला. मला सगळं चालेल. माझ्या हातून एवढी मोठी चूक घडली आहे ना की मी हे सुद्धा सहन करायला तयार आहे. शेफाली तुम्ही प्लीज जा ना कामाला लागा प्लीज. तुमचा हाच तर स्वभाव मला आवडतो ना सर. सॉरी सर, खरंच सॉरी. म्हणजे मी कान धरून माफी मागते तुमची. मला माहितीये तुमचा स्वभाव खूप छान आहे. सो सॉरी सर. तुम्ही खूप स्वीट आहात. तुम्ही जा ना कामाला लागा. चिडली आहे रे? नाही, फक्त दात ओठ खाऊन बोलत होती. तिच्या डोळ्यामध्ये अशी आग होती आणि असा श्वास लागला होता तिला. म्हणजे चिडली आहे? मी काही वेगळं सांगतोय का? चिडली म्हणजे चिडणारच ना. काय माणूस आहेस यार तू. शी. अरे यश, तू गिफ्ट दिलेला, तू पाडव्याच्या दिवशी गिफ्ट दिलेला ड्रेस ती घालून आली होती. तिला वाटत होतं तू तिला कॉम्प्लिमेंट द्यावी. तू किमान तिच्याकडे एकदा नीट बघावं. आणि तू काय बोलत होतास? कामाच्या गोष्टी. मला या महिन्याचं पुढच्या महिन्याचं काय? अरे 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 शी 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 शी. जाऊ दे यार, सोड यार तू. चित्र काढलं, माझं लक्ष नव्हतं, मी बघितलंच नाही, मला कळलंच नाही की तिने मी गिफ्ट दिलेला ड्रेस घातलाय. कसं आहे ना, फाईल बघून आत पेपर्स कुठलेत ते ओळखतो, पण मी हा ड्रेस नाही ओळखतो. क्या बात आहे सर, तुम्ही ग्रेट आहात. गपचूप फोटो काढला, मग एवढं नाटक का केलंस तू? अरे ती अशी चिडते, रागावते ना, तेव्हा तिचं माझ्यावरचं प्रेम दिसतंय यार मला. सर पाणी. नो नो, आय एम फाईन, थँक्स. नेहा, थोडं बोलायचं होतं. बोला ना सर. इथेच. का
काही कॉन्फिडेन्शियल आहे का? हो. मग मेलच करा, भिंतींनाही कान असतात. काम झालं तुझं? मग कर. उगाच कोणी ऐकलं तर गैरसमज होईल. प्लीज थोडं बाजूला जाऊन बोलूया प्लीज. इथेच. हो, लवकर बोला, मला काम आहे खूप. ओके. ऍक्च्युली मी जेव्हा तुला गुड मॉर्निंग विश केलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, पण म्हटलं थोडी तुझी गंमत करूया. ठीक आहे, मग चालू ठेवा तुमची गंमत. कशाला उगीच थांबवता? चिडतेस कशाला? मी सांगतोय ना तुला की मला लक्षात आलं होतं. काय? हेच की हा ड्रेस तुझ्यावर हाय हनी. So nice to see you. Haven't seen you for ages. So how are you? सर काय कोण आहे ही समीर आणि काय करते ही इकडे? अरे जेसिका, यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड. काय? का? ए बघे बघे बघ, जेसिका यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड आहे. म्हणजे एक्स का होईना पण गर्लफ्रेंड आहे. ओके, आता ही एकदा तुझ्या गळ्यात पडली की जळफळ आठवणार आणि नेहा तुझ्याकडे येऊन सगळं बोलणार. तेव्हा तू डोक्यावर पडलायस का समीर? आम्ही कॉलेजमध्ये आहोत का आता? अरे यार, तू विश्वास ठेव यार माझ्या प्लॅनवर. वय जरी वाढली तरी आपला उद्देश तोच आहे ना, आपली भावना तीच आहे ना, प्रेमाची. मी असलं काही करणार नाही. अरे तुला काही करायचंच नाहीये, मी तुला सांगितलं ना, तुला फक्त रिॲक्ट करायचंय. तू आता एक काम कर, जरा बाहेर बघ आणि नेहाची एकंदरीत काय घालमेले आणि अवस्था आहे ते जरा बघ, बाहेर बघ. अरे पण ही कुठल्या अँगलने जेसिका वाटते समीर? ते खरंय, पण आता घाईघाईत होतात चुका यार. ठीक आहे ना? म्हणून ना तुझा प्लॅन मला कधीच आवडत नसतो. किती ओव्हर ऍक्टिंग करते ती. कोणाला तरी पटणार आहे का समीर? ही यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड आहे. हे फक्त तुला वाटतंय कारण तुझ्या ते मनात आहे. तू जरा बाहेर डोकाव. गोळ्या अशा बरोबर लागलेल्या आहेत. सगळ्यांना पटलंय. तू काही चिंता करू नको. तू फक्त आता एक काम कर, माझ्या प्लॅनला छान रिॲक्ट हो. बाहेर सगळ्यांना दाखव की हीच तुझी गर्लफ्रेंड जेसिका आहे. अँड रिलॅक्स. आता मी एक काम करतो, बाहेर जातो, सुरेशला असं मस्त हिच्यासाठी एक कडक कॉफी आणायला सांगतो आणि एखाद्या 7 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगतो. ओके? हॉटेलमध्ये रूम कशाला? अरे हिच्या आरामासाठी. कोणाच्या पैशांनी? तुझ्या. अरे तुझ्या प्रेमासाठी चाललंय ना सगळं. मग और जेसिका ज्यादा ओवर एक्टिंग मत करना. ओके? ओवर एक्टिंग किया तो हम ओवर पैसा काटेगा. थोड़ा कम एक्टिंग करना. ठीक है? एक मिनिट, हिला हिंदी कळतं? ऑफकोर्स, मेड इन इंडियाच आहे ती. तू डोंट वरी यार, रिलॅक्स. माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. ओके?
बावळट, अशिक्षित, आगाऊ. हे स्पेलिंग आहे WELCOMEHOME. ले WELCOME. नेहा कामतला ऑफिस मध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आता तुझी. आणि यावेळी काही चूक झाली तर सुरेश बुकिंग झालं का? तेच सुरू आहे सर. व्हॉट द हेल. सुरेश बुकिंग झालं का? घारतोंडेने सांगितलंय सर, ते बघून घेतील. गारतोंडे बुकिंग झालंय? बुकिंग डन सर. ह्यांच्यासाठीच होतं ना. तुम्हाला त्याच्याशी हॅलो मॅम. हाय. हाऊ यू डुईंग इट? I'm fine. फाईन. And what is your name? घारतोंडे. घर तो क्या? घार. Okay, very nice name. घाऱ्याला ना आता रुमाल नाही, टॉल लागणार. यश ऐक ना, चिडू नको यार. हे बघ मला माहिती आहे ह्या सगळ्या खोटेपणामुळे तू थोडा चिडला असेल, पण काय करणार यार. ऑफिस मध्ये अचानक तो बुके कुठून आला बरं? त्यात ती जेसिका पण म्हणाली की मला घरी यायचंय म्हणून डायरेक्ट घरी घेऊन यायचं. अरे मग काय करणार यार. हे बघ म्हणजे सिमी काकू तर नेहाला ओळखते ना. समजा सिमी काकूने नेहाला फोन केला आणि नेहाने उलट विचारलं की काय काकू जेसिका कशी आहे, तर मग काय सगळा भांडाफोड होईल ना आपला. गॉड समीर, हे आता इतकं गुंतागुंतीचं होतंय ना, मला खरंच आता भीती वाटते. हे सगळं नीट होईल ना समीर? अरे यार आय नो, पण थोडं 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 माझ्यासाठी सहन कर ना यार प्लीज. हे बघ मी हे सगळं तुमच्यासाठीच करतोय ना यार. तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. ओके, तू आता फक्त माझा ऐक. तिला घरातल्या सगळ्यांना भेटवायला ने. ओके, कारण ते घरातले सगळे आपली केस स्ट्रॉंग करणार आहेत. ओके. देवा, करताय तुम्ही? काय नाही, मिठी मारली, तेही बाजूने, काही गैर नाहीये त्यात. मिठी मारली आणि गैर नाही असं म्हणतोय तू? आसपास लोक असतात, ऑफिसचा स्टाफ असतो, कोण काय विचार करेल आणि मी काय विचार करायचा? हे बघ, शेवटी लोक मला येऊन विचारणार आहे. तुझं असं वागणं मला नाही चालणार. तुझी गाठ माझ्याशी आहे. नेहाताई, अगं पण इथे ऑफिस मधलं कोणीच नाहीये. ही तर आपली सोसायटी आहे ना. पण तरी असं बरं दिसत नाही ना. तुझ्या चाळीतली लोक डेंजर आहेत. आधी तो यश, मग ते बंडू काका आणि आज ही. नाही रे, नेहाताई खूप भारी आहे, पण आज नक्कीच ऑफिस मध्ये काहीतरी लोचा झालाय. जाऊ दे, तू जा. बाय. राहू दे ना, परत यायचं कोणतरी. काय झालं? काय कशाला बोलवलंय? मीटिंग 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 आहे. मीटिंग आहे घरात. कसली? कसली कसली मीटिंग आहे?
तुला माहिती नाही का कसली मीटिंग आहे ती? घरात सगळ्या माहित्या गोळा करायचं फक्त काम करत असतेस ना तू. सांग तिला कसली मीटिंग आहे. नाही सांगितलं तर मॅडम चिडणार आहेत तुझ्यावरती. बोलणार तुला का वाटेल तर रागवणार त्या. म्हाताऱ्यानेच बोलवलं असणार. मला तर काही कळतच नाही काय चाललंय याचं. फवाने बोलवलंय का? कोणी बोलवलंय? काही सांगणार आहे की नाही? तुम्हालाही माहित नाही बोलवलंय. हा? हाय हाय, नमस्कार, नमस्ते. जेसिकाला सगळ्यांना भेटायचं होतं. जेसिका? जेसिका, मैं और यश बहुत पुराना दोस्त है. हम रिलेशन में भी था. फिर कुछ मिसअंडरस्टैंडिंग हुआ, हम अलग हो गए. मतलब तुम उसकी एक्स गर्लफ्रेंड हो? कुछ बिहेव. आप सिमी काकू हो ना? नो काकू, सिमी. यार साहब आपके बहुत बात करता थे. मैं आप सबके फोटो भी देखा. हाय, नाइस टू मीट यू. आई एम सो ग्लैड. हाय, सो क्यूट. हेलो. 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 Oh, hi, nice to meet you. So sweet. And you? I'm Mithila Kaku. Oh, sweet. Oh, nice to meet you. मला माहिती आहे. हो. तो सबसे मिलकर बहुत अच्छा लगा. और अभी याश ने मुझे यही रखने के लिए कहा है. और भी मजा करेंगे. Pikachu, I'll be your partner in every crime. Yeah! एक सेकंड. आज का रात का मेन्यू मैं डिसाइड करेंगे and you will love it. फोन तो क्यों कट किया? किया नहीं, वो हो गया. आई थिंक शी हैज सम नेटवर्क इश्यूज. चलो आपका खाना रेडी है. तुम जाओ, मैं आता हूँ. खाना खाने आ जाओ. तुम जाओ, मैं आता हूँ. अब भी आ जाओ. जी मैं खाना खाने आ रहा हूँ, आप जाइए. काय सर, आली का मज्जा? मज्जा कसली मज्जा. चिडून फोन ठेवून दिला त्यांनी. तू ना सगळा घोळ घालतोस यार. अरे काही घोळ नाहीये यार ब्रो. तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. हे सगळं ना मी ऑब्झर्व करत होतो आणि म्हणून मुद्दाम मी जेसिकाला आत पाठवलं. अरे तिने फोन, नेहाने चिडून फोन ठेवून दिला. करेक्ट. यश बाबू, कुछ समझ में आ रहा है क्या? मैंने पहले ही बोला था. तिच्या मनामध्ये काहीतरी उकळतंय. ते आता उकळलेलं उतू जाणार आहे. आणि ते 3 शब्द आहेत, आय लव्ह यू. तुला खरंच वाटतं की या सगळ्यांनी नेहाला फरक पडेल? अरे बिलीव्ह मी, तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव आणि मी सांगेन ते फॉलो करत राहा. ओके? हे बघ, सगळ्या इंडियन डिश आहेत. तिला तर माहितीच असणार ना. मिळूनच मेनू केला असेल दोघींनी. फक्त प्रश्न एवढाच आहे की हे पचेल का? हो, का नाही पचणार? असं चेंज म्हणून चांगलंच आहे ना. नाहीतर आपण महाराष्ट्रात राहतो हे विसरूनच जाऊ. हे असलं काहीतरी करून ना तू ह्यांना गुंडाळू शकशील, मला नाही. यश ने यहाँ की स्पेशलिटी बताई थी तो मैंने. हमें खुश करने के लिए सुबह जल्दी उठ के बनाया होगा ना. स्वतः बनवलं? नहीं, कुक के साथ. काही म्हणा,
मुलगी चांगली आहे. हिच्या बाबतीत पण तसंच बोललेला होतात. काय जमनी बरोबर ना? How looking? तू काय बोलतेस काही कळत नाही. How am I looking? एवढा मेकअप करून का आलीस? Come on यार नेहा, आता असं छान मेकअप करावं लागेल आणि छान छान कपडे घालावं लागतील आणि छान राहावं लागेल. का? अगं नेहा बघतीयस ना तू किती मोठं कॉम्पिटिशन आहे. हा आता आपण तिच्या एवढं गोरं नाही होऊ शकत तर काय झालं, पण प्रेझेंटेबल तरी दिसायला हवं ना. नाही आपलं काही खरं नाहीये. नेहा काय एवढी का ओरडतेय? मी इथेच आहे. हो पण अगं तू हे काय घातलंयस? थोडं मेकअप करायचं, थोडे छान असे वेस्टर्न कपडे घालायचे, आली आहेस नेहमी सारखीच. मान्य आहे तू बेसिकली खूप सुंदर आहे, तर तुला जास्त काही करायची गरजच नाहीये, पण तरी सुद्धा यार थोडे तरी एफर्ट्स घेऊ शकतेस ना. शेफाली मला कोणाची कॉम्पिटिशन करायची नाही. बरोबर आहे ग. नाही तुझं सगळं ठरलंय ना. काय बोलतेस तू? अगं पण समीर सर पण असतात ना आत. उद्या जर काय मी छान दिसत नाहीये म्हणून रागाच्या भरात त्यांनी वेगळाच काहीतरी निर्णय घेतला तर? नाही 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 नेहा, तू पण लक्षात ठेव. नाही पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं, एकदम स्पेशल. आणि ती यश सरांचं पहिलं प्रेम आहे. तू पण जरा तयारीत राहा ना यार. तुला कळतंय का मी काय बोलतेय? कसली तयारी शेफाली मॅडम? काही मीटिंग वगैरे की काय आज? कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? आत कोणी येऊ दिलं तुम्हाला? चला निघा बाहेर, निघा. सुरेश यांना बाहेर काढा. कोण आहात कोण तुम्ही? हसताय काय? अहो सर तुम्ही. कसा दिसतोय मी? सर विक सर सरळ लावला तर जास्त छान दिसाल सर. सुरेश हे काय आहे? काय मॅडम तुम्हाला पण सांगायला पाहिजे काय? हे कोण आहे? मी खारतोंडे. सर तुमचं हे असं कधी झालं? चल जा कामाला लाग आपल्या. चल. Jessica, that's Neha. Neha is my काय सांगू? जस्ट फ्रेंड. Nice to meet you. I'm meeting. बरं तुमची ही ओळख परेड झाली असेल तर आपण जरा खायला सुरुवात करूया का? कारण मला खूप भूक लागली. ओके शुअर. सुरेश. येस सर. हे पॅक करायला सांग. दुपारी मी फक्त घरचा डबा खातो, ते मी रात्री खाईन. आय विल हॅव दॅट फॉर डिनर. वा, याच्या समोर 5 स्टारचं जेवण पण. पाणी कम चाय. पाणी कम. मी पण थोडस. अप्रतिम. प्लीज आप भी ट्राई कीजिए ना.
it's lovely, isn't it? डिलिशियस, व्हाट अ कुक यू आर, बहुत बढ़िया. मुझे सिखाऊंगी? काय कमाल असतात ना या बायका. काय म्हणाला? मी असं म्हणालो की आता यशला तर काय तुझ्या हातचे सगळे पदार्थ आवडतातच, जेसिकालाही आवडले. माझ्या एक लक्षात आलंय, या दोघांची आवड किती जुळतीये ना. पहिलं प्रेम, खाण्यापासून सगळ्या आवडी जुळत आहेत. पहिलं प्रेम काही घडू शकतं बाबा. Finger. I love this. पहिलं प्रेम